दादासाहेब कोळेकर यांच्या नेतृत्वामध्ये कुची जिल्हा परिषद गट महाराष्ट्रामध्ये प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. आमदार रोहित आर पाटील. कुची जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दादासाहेब कोळेकर यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित आर पाटील यांची कोकळे येथे प्रचार सभा पार पडली. या सभेमध्ये आमदार रोहित पाटील यांनी मतदारांना दादासाहेब कोळेकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सिटी इंडिया न्यूजसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी शिवानंद घाडगे. गेल्या 8 ते 9 दिवसांमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. सुदैवानं चांगली लोक अवतीभोवती मिळाली म्हणून वयाच्या 26व्या वर्षी सुद्धा जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं पॅनल मी उभं करू शकलो. आणि आज ग्रामीण भागातून मिळणारा प्रतिसाद बघितल्यानंतर येत्या काळामध्ये जिल्ह्याला दिशा देणारा मतदारसंघ जर कुठला असेल तर तो तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघच असेल हा विश्वास मला आपल्याला सर्वांना व्यक्त करायचा आहे. 10 जिल्हा परिषद सदस्य त्यापैकी एका जिल्हा परिषदेचा चिंचणीचा निकाल पिंटूभाऊ लागलेला आहे. आज ज्यावेळेस या परिसरामध्ये मी फिरतोय इथल्या अडचणी समजून घेतोय, इथली उमेदवारी देत असताना इथल्या लोकांनी ज्या माणसाला लोकांच्या अडचणी सोडवताना बघितलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून लोकांनी जी अडचण व्यक्त केली त्या अडचणीवरती काहीतरी निरसन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला आहे. असे उमेदवार आम्ही आपल्याला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला दिलेले आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतोय की आज नांगोयासारख्या लहानशा गावातून काम चांगलं केलं, आदर्श गाव घडवलं म्हणून तिथल्या सरपंचांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होतोय. आज या एका निकषावरती इथली जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. मला विश्वास आहे की येत्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे जिल्हा परिषद गट जर काढले तर दादासाहेब कोळेकरांच्या नेतृत्वामध्ये आणि मानेताईंच्या नेतृत्वामध्ये कुची जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रामध्ये सर्व ठरल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला व्यक्त करायचा आहे. गेल्या वर्षभरामध्ये काम करताना खरं तर कोकळे विधानसभेच्या वेळेला बरेच लोक रोहित पाटील फार मागे पडतील असं म्हणत होते. आजूबाजूची सगळी गावं 3 अक्षरी पुढे असताना कोकळ्यानं मात्र थोडासा आशीर्वाद कमी दिला. पण त्यामुळे कधी निराशा मनामध्ये आली नाही. ज्या लोकांनी अडचणीच्या काळामध्ये आपल्याबरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली त्या लोकांच्या बरोबर लोकांनी आशीर्वाद दिल्यानंतर आणि संधी दिल्यानंतर आपण सुद्धा ताकदीने उभं राहिलं पाहिजे.